एकदम परफेक्ट रसरशीत आणि बाजारातून मिळतात त्यापेक्षाही अगदी उत्तम स्वादिष्ट असे आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर नमस्कार, मी संगीता, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण अगदी झटपट होणारे आणि खूपच स्वादिष्ट, जास्त गोड नाही, अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत। तुम्हाला मी ते कट करून सुद्धा दाखवते की पाक किती परफेक्ट असा मुरलेला आहे आणि अजिबात जास्त गोड नाही आणि खूप जास्त फिकाई नाही, अगदी परफेक्ट असे गुलाबजामुन आज आपण बनवूयात। तर इथे मी गिट्सचं गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता हे 200 ग्रॅमचं आहे, त्यातलं मी फक्त 100 ग्रॅम इथे वापरणार आहे। तर इथे थोडंसं दूध टाकून आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध टाकून आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता दुधाच्या ऐवजी, पण दूध वापरलं तर अजून जास्त त्याला चव येते गुलाबजामुनला। तर अशा प्रकारे घट्ट मळून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं तूप लावून पुन्हा थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वळता आले पाहिजेत गुलाबजामुन। कारण जर जास्त तुम्ही कडक पीठ ठेवलं तर मग ते गुलाबजामुन वळताना त्याला भेगा पडू शकतात किंवा त्या पाकामध्ये टाकल्यानंतर ते फुटतात सुद्धा। तर तसं व्हायला नको, म्हणून अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलसरसुद्धा नाही जास्त। तर असे त्याचे आपण गोळे बनवून मी घेतलेले आहेत। आता सगळे गोळे आपण बनवून घेऊयात। तोपर्यंत मी एकीकडे तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे। तेलामध्येच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, तुपाचा वापर इथे करायचा नाही आहे। बरेच जण तुपातसुद्धा तळून घेतात, पण मी तेलात घेते आहे। आता तेल साधारण मध्यम आचेवर तापल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत रंग बदलेपर्यंत। साधारण लालसर आपल्याला रंगाचा करून घ्यायचा आहे, जास्त काळपट करू नका, मग ते करपल्यासारखे आपल्याला त्याला लागू शकतात खायला। तर अशा प्रकारे आपण लालसर रंगावर त्याला तळून घेतलेला आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत। आता सगळे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत। आता आपण लगेच एकीकडे पाक करूयात। तर इथे पाकासाठी मी 1 वाटी साखरेला 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। बरेच जण जेवढी साखर तेवढंच पाणी वापरतात, पण ते खूप जास्त गोड आणि खूप घट्टसर पाक होतो। जर कोणाला जास्त गोड आवडत नसेल, म्हणजे हे सुद्धा फार गोड नाही होत आणि अगदी फिकेही नाही होत, अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये होतात। आणि पाक आपला उकळी आली की बंद करायचा आहे। कोमट पाक झाला की कोमट पाकात हे गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहेत आणि झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 तासानंतर आपले अगदी परफेक्ट गुलाबजामुन बनून तयार होतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत हॅपी कुकिंग।